नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 मार्च 2026. आता राहुल गेला आहे कडे घालून बाहेरनं. ठीक आहे, कडे घालून गेला आहे बाहेरनं. मला जायचं होतं बाहेर आणि गेला कडे घालून बाहेरनं आहे का. दार उघडणंच झाले. कुठे गेले काय माहिती. बाहेर पण काय दिसतं, खिडकीतलं बघितलं पाहिजे. बाहेर पण काय दिसना. मला जायचं तर बाहेर, नेमकं कडे घालून गेलाय राहुल. काय करायचं आता. रसना प्यायचं म्हटलं तर मी काय पिऊ शकत नाही, कारण की 3 दिवस जायचं सर्दी आहे. अजून सर्दी जायला झाल्या. राहुल तरी एवढं पितोय तू रसना. त्याने एवढी साखर आणून ठेवल्या रसना करायला. ठीक आहे एवढी साखर कोण आणलं का. नुसती रसना करण्यासाठी साखर आणून ठेवल्या ही एवढी. आणि 2 बाटल्या करून ठेवल्या त्या. तेव्हा 2-4 बाटल्या संपल्या आणि 2 बाटल्या करून ठेवल्या त्या रसनाच्या. हे काय 1-2. आता बॉक्स संपलं. इथं होतं का नाही ते रसनाचं बॉक्स संपलं. आता हे संपल्यावर कशाला करते आता. तेव्हा सारखं ती घाड 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 दिवसभर पिते. नुसतं 5-5 मिनिटाला ते रसना पिते. आणि आईनं टॅमॅटोची भाजी केलेली. टॅमॅटोची भाजी केलेली लय भारी लागते. अशी एकदम चव लागते. टॅमॅटोची भाजी आणि भात खाल्ला मगाशी. भात पण आहे थोडासा आणि भाकरी केलेली. ठीक आहे. आता आईला कामाला गेली आहे. बरोबर 1ला येत्या. मी सकाळी चहाबर क्रॅकजॅक बिस्किट पुडा खायचा म्हणून आणलेला. ती इथं ठेवलाच विसरूनच गेलो खायचं. म्हणजे माझ्या डोक्यात कसं असतं माहिती आहे का, कुठली वस्तू आणली का नाही आणि कुठं नंतर खावी असं म्हटलं का नाही, परत ठेवली का नाही कुठेतरी, परत खायचं म्हणजे ध्यानात राहत नाही. मग हो लय आत गेला बिस्किट पुढं. आय गे ओ माय गॉड. आत्ता निघाला. हे काय क्रॅकजॅक बिस्किट पुडा आणलेला सकाळी. तिथेच ठेवलेलं ना कोपऱ्यात. म्हणले चहाबर खाव्या. परत आंघोळ झाल्यावर चहा प्यायला लावलो. कुठं नुसतं चहा प्याला. बिस्किट पुडा काय खाल्लाच नाही, कारण की माझ्या ध्यानातच नव्हतं ना मी इथं बिस्किट पुडा ठेवला आहे. माझ्या ध्यानातच येत नाही लवकर. काय झाले काय माहीत. आता ह्यो बिस्किट पुडा 4 वाजता खाल्ला पाहिजे मला. हाय असं ठेवतो इथं. मित्रांनो, मी ते सेल्फी स्टिक मागवले. तुम्हाला दाखवतो कुठलं मागवलं आहे. आज नाही तर उद्या येईल असं वाटायला लागले मला. तुम्हाला दाखवतो कुठलं मागितलं आहे. त्याची किंमत आहे 200 रुपये. साधा आहे इथले 200 रुपये किंमत आहे. आणि भारीतलं घ्यायला आपल्याकडे काय पैसे नाहीत एवढं. त्यामुळं आपलं स्वस्तात मस्त मागवलं. तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. दाखवतो थांबा. ह्यो जुना मोबाईल आहे. ह्यात पण लॉग इन केले ना फ्लिपकार्ट. दाखवतो कुठे गेलं. हे लवकर उघडेनाच. नेट स्लो आहे ना जरा, त्यामुळं उघडेना झाले. आज येईल. आज रात्री 11 वाजून पोचेल. म्हणजे आज येणार आहे सेल्फी स्टिक. ही मागवली बघा. ही सेल्फी स्टिक मागवली मी 200 रुपयाचं. ही म्हणजे मोठं नाही आहे, बारका आहे जरा. लय पण मोठं सेल्फी स्टिक नाही आहे. हे आहे का. ही कितीला आहे माहिती आहे याची किंमत. हे काय म्हणजे 200 रुपयाला पण नाही किंमत याची. 170 रुपये. 1 रुपये कमी. तुम्हाला उलटं दिसत असणार आहे. हे काय 170 रुपये म्हणजे 1 रुपये कमी. आता तुम्हाला हे उलटं दिसणार मोबाईलवर. आता येईल एक, मला वाटते दुपारपर्यंत येईल असं वाटायला लागले मला. ठीक आहे. काढलीकडे आत्ता आला वाटतं. येऊ जातो आता बाहेर. आत्ता आलाय राहुल. शर्ट घालायचं आहे मला. हे शर्ट, कारण की मी हा शर्ट घातला. हा नवीन आहे ना. हा कधीतरी शर्ट घालतोय, नाहीतर असं कधी पण घालत नाही. ह्यो शर्ट वल्ला होता ना, म्हणून म्हणलं हा ह्यो नवीन शर्ट घालावा. आता ह्यो घालतो शर्ट. ही काय घातला शर्ट. बटणं लावतो. तो माईक पहिला इथं लावतो, कारण की माईक लावल्याशिवाय आवाज येत नाही ना. बटणं घालतो पहिला. आता ही सेल्फी स्टिक तर काय उपयोगाचं नाही, देतो टाकून. आता नवीन येणार आहे म्हणल्यावर कशाला. ह्याला चिटकवलं तरी काय चिटकणच झालं आहे. त्यामुळं ह्याचा काय उपयोग नाही. मग आता हे देतो कचऱ्यात टाकून. जाऊ दे, कारण की हे ठेवून पण काय उपयोगाचं नाही आहे सेल्फी स्टिक.
त्यामुळे म्हणलं आपलं ती टाकूनच दे बाबू. मग आता मला आता आवळीची पानं काढली पाहिजे ती, कारण की संध्याकाळी वड्या करायच्यात ना, आणि डाळ पण दळून आणल्या काल तुम्हाला सांगितलेलं. आता ही आवळीची पानं काढतो, जे मोठी मोठी पानं आहेत का नाही तीच काढतो, कारण की बारकी पानं काढून काही उपयोग नाही ना. 2 3 आणि ही 4 5 लय झाली बास, चिक्कार झाली पानं. अजून एखादं काढतो कुठलं तरी, आणि ही 6 बाद झाली एवढी पानं. पानं का नाही ठेवतो आता पाण्यात कुठेतरी. आता हे टपात ठेवतो पानं, म्हणजे कसं घाण बी निघते ना पानावरची. अशी पसरून ठेवतो भिजवून. पाणी पण गारीचं आहे. आता आई आली की आईला सांगायला पाहिजे पानं काढले म्हणून, कारण की कालच म्हणले नाही पानं काढून ठेव. भिजू दे, म्हणजे भिजलं की म्हणजे आई म्हणेल एक जास्त पानं काढ, म्हणजे 100% म्हणणार, कारण की पानं जरा कमीच आहेत ना. आई अजून जरा काढ म्हणणार आली की. मग मी आपलं मोजकी पानं काढून ठेवली ती. लय पण काढून काय करायच्यात, परत मात्र नको व्हायला ना काढून. मित्रांनो, काल ती डाळ वाळत टाकलेली की नाही, काल तिचं पीठ करून आणलं आहे काय, बेसन पीठ. ही डाळ दळून आणली काल आहे काय. मी डबा बाहेरचा आणला आहे. आत तो राहुल बसला आहे ना, त्याला व्हिडिओ केलेला आवडत नाही, वरडते मग. त्यामुळं म्हटलं डबा बाहेर आणूनच दाखवतो मला. ठीक आहे, एकदम बारीक दळले. आता ह्याच्याच वड्या करायच्या येतात, त्यामुळंच पानं काढली ती मगाशी. लय बारीक दळले, म्हणजे दळून आणलेलं चांगलं लागतं ना. असं दुकानात आणलेलं नाही एवढं खास लागत वड्या, म्हणून आम्ही दळून आणलेलं लय भारी वड्या लागते त्या, एकदम झक्कास. तो डबा मी तुम्हाला दाखवण्यासाठीच बाहेर आणला आहे मित्रांनो, कारण की तो भाव आत बसला आहे ना राहुल, त्याला नाहीच आवडत व्हिडिओ केलेले. आता याला टोपण लावतो. ते टोपण इथंच ठेवलं आहे मी. टोपण लावून ठेवतो डबा. पानं काढल्यात आवळीची, कुठे आहे? भिजत ठेवलेत बाहेर. नको काढू. आता काढलेत मी 4 बघ की टपात आहे ती. नाही कोथिंबीर केली काही नाही. हां, कोथिंबीर असून नाही म्हणतेस वे. हे काय एवढीच होय? होय, जा, एवढी पुरत नाही. एवढे परत नाहीत, अजून पाहिजे थोडी. अजून काढ बरं. तूच काढा पाहिजे, चिकट हात होते लय. हे आणखी चाकून जा. चाकून नाही, मी असंच ओढलं. नाही नाही, हे तास का टाकलाय? कुठलं हे सेल्फी स्टिक बाद झालंय का चाकून जा, मला जाऊन बोलली खाल्ली नाही. काय नो चाकून घे. चाकू आहे. अजून आवळीची पानं एवढी नाही पुरणार, तुम्हाला काय सांगितलं, पुरणार नाही म्हणणार आहे. अजून काढ म्हणते. चाकू नाही आले घरात, चाकू देऊन येतो एवढा. थांब, चाकू आणलाय भैया. चाकू इधर चाकू. लय काढू नको, बास की. बस अगो लय काढलीस पानं. टेबल घालायला लागते ते. मला वाटलेलं पुरणार नाही एवढी पानं. भिजव जरा, भिजव. असली पाणी त्यांना काय. हां